5.1 झालेलं आहे आपलं सर्व. त्याच्यातले काही क्वेश्चन असतील ते बाकी काही प्रॉब्लेम सेटमध्ये कव्हर होतील, जसं की व्हर्टायसेस ऑफ द स्क्वेअर प्रूव्ह करायचं आहे, पॅरॅलेलोग्राम झालं, रोम्बस झालं, राईट अँगल ट्रायंगल झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोलिनियरचे जे क्वेश्चन आहे 5.1 मधले कोलिनियरचे क्वेश्चन आहे, काही जणांना जमले नसतील तर राहू द्या. आपण कोलिनियरचे क्वेश्चन दुसऱ्या मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. 5.3 स्लोप मेथड म्हणतात त्याला. कोणती? स्लोप. ते सोपे याच्यापेक्षा. आता 5.2 लक्ष द्या. सर्वात जास्त क्वेश्चन या चॅप्टरमध्ये सर्वात जास्त क्वेश्चन 5.2 वरती येतील. कोणते? 5.2. 5.1 पण इम्पॉर्टंट आहे, पण जास्त क्वेश्चन 5.2 वर येतील का? त्याच्यात 3 फॉर्म्युले. आता पहिला फॉर्म्युला बघा, सेक्शन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? सेक्शन. आता समजा एखादी लाईन आहे अशी, ही लाईन आहे समजा, सपोज इथं समजा ए x1 y1 एचे कोऑर्डिनेट, इथं बी आहे समजा x2 y2, आणि इथं समजा इथं पी पॉईंट आहे एक्स वाय. आता हा जो पी पॉईंट आपण दिला, लाईन कोणती होती? ए बी. कोणती लाईन होती? ए बी. हा पी पॉईंट दिला आपण, असा कुठे एक पी पॉईंट दिला, म्हणजे लाईनचे 2 भाग झाले. किती भाग झाले? 2. आता 2 भाग 2 रेशोमध्ये झाले. कसे झाले? रेशो. आता समजा 2 भाग आहे लाईनचे, किती? एक 2 आहे आणि दुसरा 4 आहे. मग याला रेशोमध्ये बनवायचं असेल तर काय लिहाल? 2/4. मग याचा रेशो किती येईल? 1/2. म्हणजे रेशोला कसं लिहितो आपण? 1:2. म्हणजे एक भाग 2चा आहे, एक भाग 4चा आहे. जर त्याला रेशोच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर ते भाग रेशोच्या फॉर्ममध्ये काय बनले? 1:2. तसंच सेम इथं 1:2 न घेता आपल्याला फक्त काय घ्यायचं? यम आणि यन. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड झाले ते? m:n. लक्षात राहू द्या, यम आणि यन. समजलं? सेक्शन फॉर्म्युलामध्ये काय दिसेल तुमचं? यम आणि यन. सरळ सरळ. तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये काय राहील? डिस्टन्स. काय राहील? डिस्टन्स. सेक्शन फॉर्म्युलामध्ये काय राहील? रेशो. काय राहील? रेशो. कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. सेक्शन फॉर्म्युलामध्ये रेशो, डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स. आता सेक्शन फॉर्म्युला यूज कसा करायचा? आपण या मधातल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढत असतो. बघा मग आता बाय सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला इंग्लिश मराठी दोन्ही बघून घ्या. बाय सेक्शन फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट असतो तुमचा पहिला रेशो mx2 प्लस nx1 अपॉन m+n. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू फॉर्म्युला रिवाईज होऊन जाईल. आणि वाय कोऑर्डिनेटसाठी असतं x2 असेल, इथं काय घ्याल मग? my2 प्लस ny1 अपॉन m+n. सेम आहे, काहीच नाही. बघा, एक कोऑर्डिनेट द्यायचा mx2, इकडे द्यायचा my2 प्लस nx1 ny1 आणि m+n. याच्यात सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय वाटून राहिलं तुम्हाला? यम आणि यन. म्हणजे सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये? रेशो. काय इम्पॉर्टंट आहे? रेशो. जेव्हा रेशोचा क्वेश्चन दिसला जॉमेट्रीच्या पेपरमध्ये रेशोचा क्वेश्चन दिसला की समजून जायचं. जर फर्स्ट चॅप्टरचा असेल सिमिलर ट्रायंगल, बरोबर आहे, त्याच्यात रेशो असतो, किंवा याच्यामध्ये. समजलं का? घ्या लिहून. आता सेक्शन फॉर्म्युला समजला सर्वांना. त्याच्यावरती बेस क्वेश्चन घेऊ आपण. त्याच्यातला पहिला क्वेश्चन 5.21 क्वेश्चन नंबर 1. काय दिलेलं आहे तेवढं लिहून घ्यायचं. बघा, हेअर लेट, बघा लेट ए x1 y1 म्हणायचं. त्याला काय कोऑर्डिनेट होतील मग त्याचे? -1 आणि 7. x1 y1 म्हणायचं. बीला काय म्हणसाल मग? x2 y2. मग ते काय होतील? 4 आणि -3. फक्त लक्ष ठेवायचं या क्वेश्चनमध्ये एकच लक्ष ठेवायचं आहे, कोणता पॉईंट डिवाइड करत आहे. पॉईंट डिवाइड कोणता करत आहे, म्हणजे त्याला 2 भागात किंवा त्याला दुभागतो कोण, विभाजन कोण करत आहे त्याचं. बघा आता विभाजन कोण करून राहिलं या पॉईंटचं? पी. कोण डिवाइड करून राहिला? पी. बघा मग पी काय म्हणायचं त्याला? XY. जो डिवाइड करतो त्याला नेहमी काय म्हणायचं? XY. कारण आपला फॉर्म्युला कोणत्या फॉर्ममध्ये? एक्स आणि वाय. म्हणून मधातला पॉईंट नेहमी काय घ्यायचा? XY. PXY पॉईंट PXY डिवाइड्स सिगमेंट AB. सिगमेंट म्हणजे काय? रेषाखंड. माहिती आहे मराठीत? रेषा टाकू शकता, रेषाखंड टाकू शकता. सिगमेंट ABला डिवाइड करतो. मग बाय सेक्शन फॉर्म्युला रेशो दिलेला आहे ना, इथे लिहून घ्या रेशो. इथे m/n = किती आहे? 2:3. या बी पॉईंटच्या खाली लिहून घ्या रेशो. हां. आता पॉईंट PXY डिवाइड सिगमेंट AB बाय सेक्शन फॉर्म्युला. क्वेश्चन इजी असतं ते, एवढे काय हार्ड नाही. बाय सेक्शन फॉर्म्युला पहिला x काय राहील?
mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. क्वेश्चन खूप इझी असतात, ते काही प्रॉब्लेम नाही याच्यात. m किती आहे 2, x2 बघा फक्त व्हॅल्यू पुट करायचं, x2 4 प्लस n किती आहे 3, x1 किती आहे -1. बरोबर बघा जेचे पॉईंट तेच देऊन राहिलो, m प्लस n 2 प्लस 3 बरोबर आहे. हे तर कोणालाही सॉल्व करता येईल. 4 2 8, 3 गुणीला -1 -3 आणि खाली 5. x बरोबर 5 अपॉन एक्सची किंमत आली 1. सेम वाय कोऑर्डिनेट काढायचा, y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू टाका, m म्हणजे व्हॅल्यू कुठे बदलणार आहे का नाही. y2 बघा y2 -3 प्लस n किती आहे 3, y1 किती आहे 7 अपॉन 2 प्लस 3 सांगा -6 प्लस 21 अपॉन 5. 21मधून 6 मोठ्या संख्येचं साईन प्लस म्हणजे 15/5. वायची किंमत आली 3, एक्सची किंमत 1, वायची किंमत 3. मग फायनल आन्सर लिहायचं, देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P x y इज इक्वल टू किती झाले ते, x किती आहे 1, y किती आहे 3. हा जो क्वेश्चन आहे 1, आपण काय केलं, a x1 y1 b x2 y2 आणि m/n चा रेशो घेतला. सेम हे जे फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. आणि क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये 3 सब क्वेश्चन आहे होमवर्कसाठी, लक्ष द्या. होमवर्कसाठी क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन आहे 3. आता बघा त्याच्यात पी क्यू आहे, काय आहे पी आणि क्यू, पी आणि क्यू, पी आणि क्यू, 3 याच्यात काय पी आणि क्यू. फक्त तिथं फरक काय लक्ष द्या, तिथं पी नाही डिवाइड करून राहिला, तिथं डिवाइड कोण करून राहिला ए. बघा क्वेश्चनमध्ये काय आहे ए डिवाइड्स, कोण डिवाइड करून राहिला ए. बाकी सगळी प्रोसिजर सेम. आता तिथं पहिला काय म्हटलेलं आहे तुम्हाला सांगतो, पहिला पी पॉईंट दिलेला आहे, मग त्याला काय म्हणसाल तुम्ही लेट पी x1 y1, त्याच्यासमोर कोऑर्डिनेट काय टाकसाल -3 7. त्याच्यानंतर क्यू x2 y2, त्याच्यासमोर काय कोऑर्डिनेट टाकसाल 1 -4 आणि रेशो काय टाकसाल m/n चा रेशो a/b. m/n म्हणजेच काय करायचं a/b इज इक्वल टू 2 अपॉन 1. आता व्हॅल्यू कोणाच्या घ्यायच्या मग m आणि n. m ची व्हॅल्यू किती राहील 2 आणि n ची किती राहील 1. समजलं का. तिन्ही क्वेश्चन सोडून आणायचे, बाकी पुढची प्रोसिजर हीच. mx2 nx1, m माहिती आहे x2 माहिती आहे, फक्त काय मायनस प्लस ध्यानावर राहा. मोठी संख्या छोटी संख्या, मायनस गुणाकार कोणाचा येतो प्लस गुणाकार कोणाचा येतो, छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे, कळालं का. पूर्ण सेकंड नंबरचा क्वेश्चन होमवर्कसाठी 3 सब क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. आता तिसरा क्वेश्चन बघा. हा फॉर्मॅट लिहून घ्यायचा असेल कोणाला तर लिहून घ्या. आणि त्याच्या खाली एक परत लिहावं लागेल, काय ए एक्स वाय डिवाइड्स, कोणाला डिवाइड करणार मग आता तो डिवाइड्स सिगमेंट पी क्यू. बस तिन्ही क्वेश्चन सॉल्व करायचे ते. आता इकडे तिसरा क्वेश्चनकडे लक्ष द्या, काय काय दिलेलं बघा. रेशो फाइंड करायचा. इथं काय फाइंड करायचं तुम्हाला रेशो. मग बघा हिअर पी दिलेलं आहे, त्याला घ्या x1 y1 -3 10. जो टी दिलेला आहे ना तो डिवाइड करून राहिला. आपण पहिले x1 y1 लिहून घ्यायचं म्हणजे कन्फ्युजनचं काम राहत नाही. q इज इक्वल टू x2 y2. हां काय दिलेलं आहे ते 6 आणि -8. आता डिवाइड कोण करून राहिलं पॉईंट टी. पॉईंट टी एक्स वाय याचे कोऑर्डिनेट काय -1 6 डिवाइड्स सिगमेंट पी क्यू. कळालं. आता बघा रेशो काढायचा. काय काढायचा रेशो. आता रेशोचा क्वेश्चन आला की एकदम खुश व्हायचं का. रेशोमध्ये एकच फॉर्म्युला घ्यायची गरज आहे, एक तर एक्सचा घ्या किंवा वायचा घ्या. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं रेशो काढून दाखवतो. तुम्हाला एक्स वापरायचा असेल एक्स वापरा, वाय वापरायचा असेल वाय वापरा. आता बघा पॉईंट टी तुम्हाला आता प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगत आलो मी,
फॉर्म्युलामध्ये एक गोष्ट मिसिंग राहील, दुसरी काढावं लागेल. आता मागच्या वेळेस एक्स काढावा लागला होता, याच्यात काय काढावा लागला? रेशिओ. पुढच्या वेळेस काय विचारतील? x1y1 काढा किंवा x2y2 काढा. बस, याच्या व्यतिरिक्त काही होणार आहे का त्याच्यामध्ये? नाही. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पॉईंट टी एक्स वाय म्हणजेच -1/6 डिवाइड सिगमेंट पी क्यू बाय सेक्शन फॉर्म्युला इझी क्वेश्चन असतात ते. आता पहिले एक्स घेतो, एक्सनं सांगतो तुम्हाला. एक्स इज इक्वल टू काय राहील? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. रिवाईज करायचा मनामध्ये फॉर्म्युला, पाठ होऊन जाईल. m माहीत नाही, x2 किती आहे? 6. लक्ष द्या. n माहिती आहे का? नाही. x1 किती आहे? -3. m प्लस n माहिती आहे का? नाही. पण x माहिती आहे ना. जी गोष्ट माहीत नाही त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्टी 100% दिलेली राहील. कोणती दिलेली मग आता? x. किती दिलेली आहे? -1. समजलं? आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 इन ब्रॅकेट m प्लस n. इकडं 6 गुणिले m किती होतील? 6m. n गुणिला -3 -3n. -1 आत मल्टिप्लाय करा, -m -n. मायनसनं मल्टिप्लाय करणं म्हणजे आतल्या साईन चेंज करणं. -1नं मल्टिप्लाय किंवा मायनसनं मल्टिप्लाय एकच गोष्ट आहे. -1नं mला मल्टिप्लाय केल्यावर -m आलं, -1नं nला मल्टिप्लाय केल्यावर काय आलं? -n. इकडं काय समोर? 6m - 3n. समजलं? आता 6mला इकडं आणा, काय होतील ते बघा, लक्ष द्या. -m - 6m. nला तिकडे पाठवा, प्लस 3n. किती होतील हे सांगा? -7m -2m. बघा, -7m n. सॉरी, दोन्ही संख्यांचं साईन सारखं आहे म्हणून बेरीज झाली. 1 आणि 6 -7. मोठ्या संख्येचं साईन दोन्ही संख्याचं सारखं साईन देऊन टाकलं. इथं मोठी संख्या 3 आहे, 3 मधून 1 गेले 2. मोठ्या संख्येचं साईन मायनस, दोन्ही ठिकाणी मायनस आहे. काय उरलं फक्त? 7m = 2n. काय झालं ते? हे समजलं का? काय केलं तर काय केलं? फक्त मायनस साईन काढून टाकलं. आता काय झालं? 7m = 2n. nला इकडे आणा आणि 2ला तिकडे पाठवा. n कसे? मल्टिप्लिकेशन. इकडे आल्यावर काय झालं? डिव्हिजन. हे 7 कसे? मल्टिप्लिकेशन. तिकडे गेल्यावर काय होते? काय आलं रेशो? 2/7. समजलं? आता हाच रेशो वायनं काढून पाहू आपण. बाय सेक्शन फॉर्म्युला y = एकानंच काढायचं आहे, दोन्ही वापरायचे नाही. एक तर x घ्या किंवा y घ्या. y = my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. y किती दिलेलं आहे? 6. m माहिती नाही. y2 किती आहे? -8. n किती आहे? माहीत नाही. y1 किती आहे? 10 अपॉन m प्लस n. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 इन ब्रॅकेट m प्लस n. -8 गुणिला m किती? -8m. हे 10n. 6 मल्टिप्लाय करा. 6m प्लस 6n = -8m प्लस 10n. 8ला इकडे घेऊन या परत. 6m प्लस 8m. इकडे 10n. 6n तिकडे गेल्यावर काय होतील? मायनस. म्हणजे काय उरलं आहे? 14m बरोबर किती झाले? 4. किती झाले? 4. मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं साईन. म्हणजे काय आलं मग आता? 14m बरोबर काय आलं? 6n. मग तुम्हाला परत काय म्हटलं मी? m/n काय येईल मग? 4/14. काय आलं? 4/14. कितीचा भाग जाईल? 2चा. मग m/n काय आलं? 2/7. कोणत्याही एका मेथडनं रेशो काढा, कोणत्याही एका मेथडनं. एक तर x घ्या किंवा y घ्या, दोन्ही वापरायची गरज नसते. रेशोमध्ये कोणती एकच घ्या, x व्हॅल्यू घ्या किंवा y घ्या. बघा आता इकडे लक्ष द्या. हे जे पहिले 3 क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस सेट 5.2 मधला जो पहिला क्वेश्चन सोडवला ना आपण आत्ता, सेम तसे. कोणता क्वेश्चन? पहिला. 3 म्हणजे हे 2 आणि याच्यामधले 3, टोटल किती झाले ते? 5. आणि हा पेज नंबर 113चा हा जो क्वेश्चन आहे सेम याच्यासारखा आहे. तुम्ही एकतर x वापरा किंवा y वापरा. याच्यामध्ये काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? रेशो. म्हणजे सेक्शन फॉर्म्युला क्लिअर पण होऊन जाईल आणि रेशोचा एक क्वेश्चन सॉल्व पण होईल तुमचा. कळालं का? हे झाले टोटल. आता 5 नंबरचा क्वेश्चन. जे क्वेश्चन मिस आहे आपले ते दुसऱ्या फॉर्म्युल्यावरचे, त्याच्यामुळे त्याला उद्या कव्हर करू आपण. 4था क्वेश्चन दुसऱ्या फॉर्म्युल्यावरचा आहे. आता बघा काय काय दिलेले 5व्या क्वेश्चनमध्ये. कोऑर्डिनेट्स लिहून घ्या अगोदर.
काय कोऑर्डिनेट लेट ए x1 y1 इज इक्वल टू 8 आणि 9, बी x2 y2 1 आणि 2. कोणता पॉईंट डिवाइड करून राहिला त्यांना? पी एक्स वाय, त्याची व्हॅल्यू काय आहे? K7 डिवाइड्स सिगमेंट ए बी. बरोबर आहे. कोणत्या सेगमेंटला डिवाइड करून राहिला तो? ए बी. आता लक्ष द्या, त्यांनी केची व्हॅल्यू फाइंड करायची सांगितली. कोणती व्हॅल्यू? केची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकत नाही का? रेशिओ माहीत आहे का? नाही. लक्ष द्या, केची व्हॅल्यू डायरेक्ट फाइंड करू शकतो का आपण? नाही. का? रेशिओच माहीत नाही आपल्याला, तर के निघणार आहे का? एम एन आणि के 3 गोष्टी अननोन राहतील. किती गोष्टी अननोन राहतील मग? 3 गोष्टी अननोन असल्यावर काढू शकतो का आपण? नाही. मग मला सांगा, रेशो कुठून काढायचा? रेशो काढायचा आपल्याला. रेशो कुठून काढायचा? मग मागचाच क्वेश्चन झाला. एक्स वापरून रेशो काढू शकतो का या फॉर्म्युल्यामध्ये? आता नाही. मग रेशो काढण्यासाठी काय घ्यावं लागेल? वाय. कारण एक्स दिलेला नाही, वाय दिलेला आहे. मग पहिलं रेशो काढायचा, नंतर के काढायचा. कसं बघा आता, बाय सेक्शन फॉर्म्युला. रेशोचा क्वेश्चन अजून क्लिअर होऊन जाईल तुमचा एक, म्हणजे हा क्वेश्चन सोडवायला तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. बघा, बाय सेक्शन फॉर्म्युला एक्स घेऊ शकत नाही कारण एक्स माहीतच नाही. मग त्याच्यासाठी काय घ्यावं लागेल? वाय. my2 इज इक्वल my2 ny1 अपॉन m प्लस n. वाय किती आहे? 7. m किती आहे? माहीत नाही. y2 बघा 2, n माहिती नाही, y1 9 अपॉन m प्लस n. क्रॉस मल्टिप्लाय 7 इन ब्रॅकेट m प्लस n. इकडे मल्टिप्लाय करून घ्या. ट्वाईस m प्लस 9n. 7 मल्टिप्लाय करा. 7n इज इक्वल टू ट्वाईस m 9n. mला m सोबत मायनस, इकडे येताना मायनस झाला. 9n हा तिकडे जाताना काय होईल? मायनस. काय उरलं सांगा मग? 5m बरोबर 2n. रेशो सोपा असतो, रेशो काय अवघड येत नाही. मग m/n बरोबर काय आला? 2/5. काय आला? 2/5 आला रेशो. आता रेशो असल्यावर केची व्हॅल्यू काढू शकतो आपण. बरोबर आहे. आता केची व्हॅल्यू फाइंड करायची का नाही आपल्याला? पहिली ही व्हॅल्यू फाइंड करा. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. किती मार्क्सचा? 3. m/n इज इक्वल टू 2/5. आता के फाइंड करायचं. मग वाय घेतला, आता एक्स घ्या. एक्स इज इक्वल टू काय येईल मग? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. एक्स माहिती आहे का? माहिती आहे. किती आहे? के. पण रेशोसाठी माहीत होता तो आपल्याला? नाही. रेशोसाठी अननोन होता तो के. m किती काढलेला आहे आता? 2. x2 किती आहे? 1. n किती काढलेला आहे? 5. x1 किती आहे? 8. m प्लस n म्हणजे 2 प्लस 5. के 2 गुणिला 1 किती? 2. 8 गुणिला 5 40 आणि खाली 7. भाग जाईल, 100% भाग जाईल. किती होईल? केची व्हॅल्यू 6. IMP क्वेश्चन आहे हा. एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, हा आणि हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे 2 घ्या लिहून. बाकीची इम्पॉर्टंट नाही असं नाही, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये कोणाला? होमवर्क सॉल्व करून आणायचे सर्व. कळालं ना?